हॅलो गाईज, आज मी तुम्हाला शेवग्याच्या पानांची चटणी कशी करतात ते दाखवणार आहे। इथे मी शेवग्यांची पाने घेतलेली आहेत। ह्याला इंग्लिशमध्ये मोरिंगा लीव्स असे सुद्धा म्हणतात। तर ही शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। 3 ते 4 टेबलस्पून हरभरा डाळ घेतली आहे। 3 ते 4 टेबलस्पून उडीद डाळ घेतली आहे। 2 टेबलस्पून धने घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत। थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे। ओलं किंवा सुकं खोबरं काहीही चालेल। इथे 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे सर्व आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। पहिल्यांदा मी कढईमध्ये शेंगदाणे टाकत आहे। लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत। हे बघा, शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत। आता हरभरा डाळ आणि उडीद डाळ भाजून घ्यायची आहे। हे भाजत असताना यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। आता धने जिरे भाजून घेऊया। धने आणि जिरे लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। त्याचा खमंग वास सुटेपर्यंत भाजायचा आहे। आता खोबरं आणि लसूण पाकळ्या भाजून घेऊयात। लसूण आणि खोबरं लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकलं तरी चालेल भाजताना। आता मोरिंगा लीव्स घालायचे आहेत, शेवग्याची पाने, आणि भाजून घ्यायची आहेत लो फ्लेमवर। लो फ्लेमवर ही भाजून घेतलेली आहेत। आता हे जे भाजलेलं मिक्सचर आहे ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। त्यामध्ये थोडीशी चिंच घातलेली आहे। त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आहे, अर्धा चमचा। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। चवीपुरती थोडीशी साखर घालायची आहे। आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। हे बघा, मिक्सरमधून वाटली आहे चटणी, आणि ही चटणी खूप छान लागते। ह्यामध्ये थोडीशी चिंच घातलेली आहे, साखर आणि थोडं मीठ, त्यामुळे आंबट गोड अशी चव लागते। आंबट गोड तिखट अशी चव लागते। तुम्ही प्लीज करून बघा। आणि मोरिंगा लीव्स खूप हेल्दी असतात। शेवग्याची पाने खूप हेल्दी असतात, त्यामुळे ही चटणी तुम्ही जरूर नक्की ट्राय करा। आणि माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। आणि थँक्यू सो मच।